पी. साहेब, पाटोद्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलीस संख्येत वाढ होऊनही गुन्हेगारी कमी होईना. गुन्ह्यांच्या सलग घटनेने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण. पाटोदा प्रतिनिधी. पाटोदा तालुक्यातील नागरिक सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे अस्वस्थ झाले आहेत. अलीकडच्या काळात थेरला येथे दरोडा, पारनेर येथे चाकू हल्ला, तर बेलेवाडीत तलवार सापडल्याची घटना घडली. या सलग प्रकारांनी तालुक्यात असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. पोलीस संख्या वाढली, पण परिणाम शून्य. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत त्याचा काहीही परिणाम दिसून आलेला नाही. गुन्ह्यांचे प्रमाण कमी न होता दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यालयात वास्तव्यास राहण्याचे आदेश तरीही बाहेरगावाहून ये-जा पोलीस कर्मचाऱ्यांना पाटोदा मुख्यालयात वास्तव्यास राहण्याचे आदेश आहेत. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश पोलीस कर्मचारी बाहेरगावाहून रोज ये-जा करत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अचानक गंभीर घटना घडल्यास तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचतील का? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक नेते यांच्याकडून एकमुखाने मागणी होत आहे की तालुक्यात गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवावी. मुख्यालयात वास्तव्यास राहण्याच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. गंभीर गुन्ह्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा. पाटोदा तालुक्यातील घटना केवळ वेगळ्या नव्हेत, तर सलग घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने फक्त आकडेवारी सांगून नागरिकांची बोळवण न करता प्रत्यक्ष कामगिरी दाखवणे गरजेचे आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्था ढासळेल आणि सामान्य माणूस असुरक्षिततेच्या विळख्यात अडकून बसेल, अशी भीती व्यक्त